सावित्री। मी तुम्हाला विनंती करायला आली, मला मला घटस्फोट द्या। मी या घरापासून लांब निघून जा, त्यातच सगळ्यांचं हित आहे। मला घटस्फोट द्या। त्या पोरीवर काय बितली कळलं ना तुम्हाला? म्हणजे थोबाडावरनं जर तुम्ही शिकले सावरलेली माणसं वाटताय मला। हा, हळवी झाली हो पोर, सांभाळून घ्या जरा तिला। पण नका अनुमती, पण नका अनुमती। ते घटस्फोटाचे कागदपत्र आहेत ना, ते असं करा, तुमची तुम्हीच तयार करा। हे बघा, इथे कुठेतरी फोन नंबर असेल माझा, बघा, मला नाही कळत, घ्या। कागदपत्र तयार झाले का मला कळवा, मी स्वतः पोरीला घेऊन येईल। सबूत आहे जब्बू दादाचा। ए जाड्या, हे बघ, स्वयंपाक करताना जर त्या स्वयंपाकामध्ये मीठ जास्त झालं तर तुला जेवायला मिळणार नाही, समजलं? आणि जर मीठ कमी झालं तर तुला नाश्ता मिळणार नाही, समजलं का? पण आणि मसाला जर जास्त टाकलास ना तू, तर या उंबऱ्याच्या बाहेर तुला झोपावं लागेल। आणि जर कमी झाला तर तुला ही सगळी घराची फरशी धुवायला लागेल, समजलं का? बर। आणि भात, हा भात जर जास्त शिजला तर ती कुकरची शिट्टी असते की नाही, ती तुझ्या डोक्यात बरोबर नेम धरून मारीन, सांगून ठेवतो। मला तर वाटतं गणपती, तू आजच वकिलांच्याकडे जा आणि त्यांना ही सगळी नवीन डेव्हलपमेंट सांग आणि लवकरात लवकर घटस्फोट मिळवण्यासाठी तर काय करता येईल हे विचारून। तिला कशापायी आणली परत? तिकडे तिच्या घरी का नाही सोडली हिला? लाले, आवाज करायचा नाही, माझ्या समोर अजिबात आवाज करायचा नाही। काहीतरी डाव असल्याखेरीज ती हे असलं नाटक करणार नाही। मामा, मला वाटतं त्या दिवशी तिच्याबरोबर जो इसम आला होता ना, त्यानंच हे तिला शिकवलं असावं। काय नाव त्याचं? हा, जब्बू दादा। महा बेरकी वाटला मला तो। ही शक्यता नाकारता येत नाही बाबू, पण प्रश्न हा आहे की ही त्याच्याकडे पोचली कशी, हा अंदाज लागत नाहीये। बाबू, त्याने तुला कार्ड दिलंय ना? हो, ते मला दे, मी प्रत्यक्ष जाऊन त्या दोघांना भेटतो। हिला माझा राग माहित नाही, एका फटक्यात उडवून लावेन हिला। हो, तू काय उडवणार मला? तुझ्यासारख्या 56 केसेस पर्स मध्ये घेऊन फिरते मी। झब्बू दादा, पुरी, तुम्ही जरा तोंड आवर की। समजायला सोबत वाढत चाललंय नुसतं दोघींचा, गबरा दोघी। मला गप करायचं नाही, हे आणलंयस ना, याला बंद ठेवायचं। म्या बोलणार नाही, एक दिवस रस्त्यावर फेकून दिली ना, तोंड सांभाळायचं, माझ्या नादाला लागायचं नाही। लतिका आहे मी, लतिका। तेच म्हणतोय मी, तू लतिका आहेस। लतिका आहेस तू, मग तन्वी म्हणून डिवोर्स मागायला का आलीस? जोवर कायदेशीररित्या तन्वी विक्रमची बायको आहे, तोवर मी अडकलेलीच राहणार। म्हणून डिवोर्स हवाय मला। हा डिवोर्स मिळवून मी माझी सुटका करून घेणार आहे। खरं बोलतेस तू? इतक्या विद्या येतात ना तुम्हाला, तपासून बघा। या क्षुल्लक कारणांसाठी मी माझ्या विद्या वापरत नाही, पण जे काही घडलंय त्याच्यामुळे तुझ्यात सुधारणा झाली असेल आणि तुला ही उपरती झाली असेल असं मी गृहीत धरतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो। बसलाय ना विश्वास आता? मग हे डिवोर्सचं प्रकरण पटकन मार्गी लाव। ठीक आहे, मी लवकरात लवकर काय करता येईल ते बघतो।